तर राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओवरही टीका केली आहे। मोदींनी काल जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान शिवीगाळ केलेल्या आंदोलकांना माफ केल्याचं सांगितलं होतं। त्यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलंय। कुणालाही शिव्या देणं वाईट, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी भाजपच्या नेत्यांना सांगावं असा टोला लगावलेला आहे। तर मोदींनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी असा घणाघातही राज ठाकरेंनी केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंनी देखील त्या संदर्भात भाष्य केलं आहे। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। न जाने कितना भद्दा स्वरूप था। ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे, मला मान्य आहे। मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा। महात्मा गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात, ही यांचीच माणसं भरलेली आहेत। मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून। हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली। विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजीने आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे। याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पुरुष पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले। ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसं तो मला बोलायला सुद्धा लाज वाटते। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे।